कोल्हापूरच्या करवीर तालुक्यातील माजी आमदार चंद्रदीप नरके हे शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार असून काँग्रेसचे उमेदवार राहुल पाटील यांच्या विरोधात शेवटपर्यंत अटीतटीची लढत देत त्यांनी 2447 मतांनी विजय मिळवला। या विजयानंतर बोलताना त्यांनी विरोधकांवर निशाणाही साधला। काँग्रेसचा दहशतवाद संपुष्टात आला आहे अशी प्रतिक्रिया यावेळी माध्यमांशी बोलताना चंद्रदीप नरके यांनी दिली। तिसऱ्यांदा विश्वास दाखवला 2019 ते 24 मध्ये लोकांना कळून चुकलं विकास कामं कशा पद्धतीने केली जातात। विकास कामामध्ये पिछाड झाली होती, लोकांशी अनेक लोकांचा प्रतिनिधीचा संपर्क नव्हता। शेवटी मी पराभूत झालो। त्या 5व्या दिवशीपासून परत माझा संपर्क चालू ठेवला। मी आमदार असू देत आमदार नसू देत, लोकांची कामं असतील, लोकांचे साठी 24 तास उपलब्ध झालो। विकास कामं या ठिकाणी घेऊन आली। मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी मला अनेक ठिकाणी मदत केली। महायुतीचे सगळे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब असतील, देवेंद्र फडणवीस साहेब असतील, अजितदादा असतील, या सगळ्यांचं सहकार्य या ठिकाणी आरती आठवले गट असेल, आरती विविध कवाडी गट असेल, या ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना असेल, त्याचबरोबर मनसे असेल, सगळ्यांचं मला या ठिकाणी सगळ्यांना विशेष करून रवी विधानसभा मतदारसंघातील जनतेचं या ठिकाणी मला खरं तर मदत झाली। त्याचबरोबर मी स्वर्गीय दिग्विजय खानविलकर साहेबांचं या ठिकाणी मी भावपूर्ण त्यांना अभिवादन करतो। तर खानविलकर साहेबांनी मला पहिल्या निवडणुकीमध्ये सातत्यानं मला या ठिकाणी आतापर्यंत मदत केली। ते माझे वडिलांच्या समान होते। खानविलकर साहेब या ठिकाणी निश्चितपणे आम्हाला आदर देत आहेत। त्याचबरोबर मला महादेवरावजी माडिक साहेब यांचा आशीर्वाद मिळाला। खासदार धनंजय मुन्ना माडिक यांचं सहकार्य या ठिकाणी लागलं। या सगळ्या नेत्यांच्या बरोबर अनेक पदाधिकारी नेते मंडळी यांचं या ठिकाणी सहकार्य लाभलं। हा मतदारसंघ तसा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे। या मतदारसंघात कायम चुरसच असते याची मला जाणीव आहे। आणि 70,000 मताचे लोकसभेला होतं, ते कट करायचं होतं। त्याचबरोबर विशेष करून दिवंगत PN पाटील यांचं निधन 4 महिन्यापूर्वी झालं होतं। ती सहानुभूतीची लाट शेवटी घरामध्ये देऊन झालं, ती सहानुभूतीची लाट ही असतेच। मला जर अधिक ज्यावेळी जाणवलं की भोगावती परिसरामध्ये अनेक परिसरामध्ये करवीर तालुक्यातील त्यांचे मतदानाविषयी कटआउट आणि फोटो बघायला असतील, ते इलेक्शन नियमाला धरून नाही, फोटो उभा केले, त्याच्या संदर्भात लोकांना घेऊन शब्दात घेऊन मतदानाला दिलं। अशा प्रकारची सहानुभूती निर्माण करायचा प्रयत्न केला, भावनिकता होती, भावनिकतेचा प्रयत्न केला। हे सगळं भावनिकता 70,000 सगळी या सगळ्या गोष्टी मला पार करायच्या होत्या। या सगळ्या पार करून सगळ्या जनतेच्या आशीर्वादाने या ठिकाणी आज मी परत एकदा लोकप्रतिनिधी तिसऱ्यांदा मला या ठिकाणी निवडून दिलं। निश्चितपणे मी जनतेचं मनोमन आभार आहे। शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी अजितदादा गट, आठवले गट, आरती विविध कवाडी गट, स्वाभिमानी शेतकरी संघटना, म्हणजे ज्या पदाधिकाऱ्यांनी मदत केली त्या पदाधिकाऱ्यांचं, कार्यकर्त्यांचं, त्याचबरोबर मतदार बंधुबांधवांसाठी मनपूर्वक आभार। खरं तर नाही, मी तुम्हाला सांगितलं होतं की योगींच्या सभेमध्ये आठवा कोणीही एवढ्या अंगावर घेऊन निवडणूक केली नव्हती। चंद्रदीप कुणीतरी अंगावर घ्यायला मी जिल्ह्यातल्या काँग्रेसच्या नेत्यांना अंगावर घेऊन येणे त्याची मला सवय आहे। ही काय पहिली सवय नाही। मला वाटते तुम्ही माझं आंदोलनातल्या टोलचं असेल, मल्टीस्टेटच्या विरुद्ध असेल, गांधीवाडी विरुद्ध असेल, माझी आंदोलनं लोकांसाठी असतात, ते अत्यंत असतात। या ठिकाणी काँग्रेसनं या अनेक मतदारसंघामध्ये दहशतवाद पसरवलं होतं। मी म्हणेल तेच पूर्वदशी, मी म्हणेल ते सगळं माझा इश्यू माझ्या मतदारसंघामध्ये आल्यानंतर अनेक गोष्टी माझ्याविरुद्ध बोलल्या गेल्या। सगळ्या गोष्टी मला वाटते मी शेवटी लोक बघत असतात। तसा माझा मतदारसंघ त्यांचा पूर्वीचा मतदारसंघ होता, करवीरचा मतदारसंघ, त्यांचे गगनबावडी प्रभावशाली हे माझा मतदारसंघ तसं प्रभावशाली क्षेत्र त्यांचा काँग्रेसच्या जिल्ह्याच्या नेत्यांचं प्रभावशाली क्षेत्र आहे। त्यांना जिल्हा मध्यवर्ती बँक असेल, जिल्हा दूध उत्पादक संघ असेल, विविध संस्था असतील, छत्रपती शाहू महाराजांचं या कार्यक्षेत्रामधलं असताना सगळ्यात त्यांचं जे कार्यक्षेत्र आहे त्यांच्या प्रभावाखाली हे सगळे प्रभावशाली व्यक्तिमत्व प्रभाव याच्या या नेत्याच्या प्रभावाखाली हे येते। तरीसुद्धा त्या ठिकाणी मी तुम्हाला एवढं सांगतो की शेवटी लोक या सत्य हे सत्य असते। फक्त गेल्या वर्षी मला अनेक लोकांनी तिसरी टर्म होती, कुठंतरी मला पुढं संधी मिळेल आणि मग या ठिकाणी ही संधी त्याला नको, रस्त्यावर उतरणाऱ्या माणसाला एखादी संधी मिळाली तर आपल्याविषयी कोणतरी मोठा होईल। सगळ्यांनी मला वाटते प्लॅनिंग करून माझा त्यावेळी पत्ता कट केला, कार्यक्रम केला। अशाच प्रकारचा कार्यक्रम यंदाही करायचा त्यांनी प्रयत्न केला, परंतु सत्य असते। नीतिमत्तेने मी लोकांच्या बरोबर सेवा करण्याचं काम केलं। त्यामुळे परमेश्वरानं आणि या सगळ्या नेत्यांच्या आशीर्वाद सांगण्याची मला आशीर्वाद यंदा करवीरला लाल दिवा मिळेल का? जी गोष्ट
मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो आम्हाला सगळ्यांना मान्य आहे. प्रत्येकाची इच्छा असते. मी जर माझी तर विद्यार्थी चळवळीपासून मी काम करतो. आज 35 वर्ष काम करतो. विद्यार्थी चळवळीमध्ये काम केलं. माझं कार्यक्षेत्र फक्त कर्जत मतदारसंघ नाही आहे. जिल्ह्यामध्ये माझ्या विद्यार्थी चळवळीमध्ये अनेक लोक आहेत. 5 जिल्ह्यामध्ये मी त्या विद्यार्थी चळवळीमध्ये काम करत होतो. त्याचबरोबर मी साखर कारखान्याचा बरोबर 31 वर्ष संचालक आणि चेअरमन म्हणून 20 वर्ष मी काम करतो. सहकार, कला, क्रीडा क्षेत्र, खेळामध्ये माझं काम आहे. खेळाच्या मध्ये आज माझ्याकडे कुस्ती संकुल उभा आहे. आणि मी स्वतः खेळाडू आहे. माझी नेमबाजी प्रशिक्षण केंद्र आहे. अनेक खेळाला मी या ठिकाणी प्रोत्साहन देतो. खेळाला कोणीच खेळाचं पैलू पडायचं काम या ठिकाणी रात्रंदिवस मी राबलो. त्या ठिकाणी कॅपॅबिलिटी माझी आहे निश्चितपणे. या की सगळ्या आमच्या मतदारसंघातील आणि जिल्ह्यातील अनेक लोकांना आग्रह. शेवटी मी शिक्षणामध्ये सुद्धा BSc झाले. मी सगळ्यांच्या इच्छा असणार, कोणाची इच्छा असणार नाही. शेवटी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबचे निर्णय घेतो त्याच्यासमोर आपल्या मुलाची गाडी अडवल्याचा उल्लेख आपण केला. कुठे दडपशाही भोगावती परिसरामध्ये 3 जिल्हा परिषदेमध्ये तो काम करतो. आणि मतदानाच्या आदल्या एक दिवशी का दुसऱ्या दिवशी रात्री त्याची गाडी अडवण्याचा प्रयत्न त्याच्यामुळे 100-200 लोक आले होते. त्याला बाहेर यायसाठी गाडी करताना बाहेर आव्हान दिले होते. तो शांत बसला होता. गाडीमध्ये चढून आमचा एक सुमित पाटील म्हणून आमचा पदाधिकारी आहे, ठाण्यावाग आहे. तो एकटाच गाडीतून बाहेर उतरल्यानं सगळे 150 बाजूला पळाले. आणि त्या लोकांना मी सांगितलं अशा पद्धतीनं तुमचीही लोक पलीकडच्या मतदारसंघ आमच्या प्रभावशाली क्षेत्रामध्ये येत असतात. आम्ही कधी असली कृती केली नाही आणि असं करणारही नाही. तो वारंवार अशा गोष्टी कायम घडत होतात. वेगवेगळ्या ठिकाणी सोशल मीडिया असेल, अनेक ठिकाणी अपमान केला. आमच्या फॅमिलीचा, मुलामुलांचा वेगवेगळ्या ठिकाणी अपमान करतो. आम्ही अपमान आज तारखेला सहन करतो. शेवटी मी खेळाडू आहे आणि मी त्या ठिकाणी चांगला रनर आहे. त्यामुळे मला माहीत आहे की खेळाडू क्रिकेट आपण करतो. अशा प्रकारे दडपशाही या त्यांना हे माहीत नाही मी त्यांच्याहीपेक्षा आक्रमक आहे. त्या सगळ्या लोकांना आक्रमक शिकवायला मीच या ठिकाणी होते. त्यांनी अशा पद्धतीने कृत्य करू नये मी त्यांना निश्चितपणे या ठिकाणी सल्ला देतो. अशाच बातम्यांसाठी पहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.